जय जय रघुवीर समर्थ। थोडं भजन करूयात। आपल्याला सर्वांना आवाज ऐकू येतोय का हे देखील कृपा करून कळवावा। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, 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 बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून पूज्य सद्गुरु थोडासा फॅन लाव। थोडा नेटवर्कचा इश्यू आला। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास
साष्टांग प्रणिपात करून सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज ही एक विशेष निरूपण सेवा ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र डोंबिवली यांच्या सर्व सदस्यांनी विनंती केली आणि त्या आधाराने आज आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे. सर्व श्रोतू वर्गाला मी व्यासपीठावरून मनोभावे साष्टांग प्रणिपात करतो. सज्जनो, कसा दरवर्षी हा दिवस आम्हा रामभक्तांसाठी, श्री महाराजांच्या अनुग्रहित मंडळींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बघा, नुकतीच 100वी पुण्यतिथी ब्रह्मानंद महाराजांची झाली, तेव्हा आम्ही सर्वजण नवबागमध्ये किती अत्यानंदाने या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो. महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि विविध प्रांतांमध्ये देखील या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण अनेक कार्यक्रम केले आहेत. परंतु हे 2020 वर्ष ज्या पार्श्वभूमीवर आम्ही जगत आहोत, जीवनाची सर्व समीकरणच जणू काही या कोरोनाच्या पार्श्वभूमीने बदलून गेलेली आहेत. आजच्या काळामध्ये ज्याला न्यू नॉर्मल म्हटलं जातं, तशीच अवस्था परमार्थामध्ये देखील आलेली आहे. आणि आम्ही सर्वजण आपापल्या घरातूनच आज पूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांचं स्मरण त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने करत आहोत. असो, जरी एकत्र होऊन हे स्मरण करता येत नसलं तरी स्मरण हा या पुण्यतिथीचा खरा प्राण आहे. आणि त्यामुळे मला जेव्हा फोन आला की आपण आम्हाला ही निरूपण सेवा द्याल का, तेव्हा सहजच माऊलीच्या हरिपाठाचा एक अभंग डोळ्यासमोर आला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. माऊली म्हणते की या हरिपाठाची नुसती कीर्ती जरी मुखाने गायली तरी तो देह पवित्र होऊन जातो. ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र या पामराकडून श्री महाराजांनी विशिष्ट प्रसंगांच्या निमित्ताने गाऊन घेतलं. किंबहुना या निरूपणाची सेवा ज्या गोंदवल्यामध्ये मोक्ष प्राप्तीच्या रहस्यातूनच झाली, ते श्री ब्रह्मानंद महाराजांचं कृपाछत्र आस्थागायत या पामराला सांभाळत आहे. आणि त्यामुळे तेच चरित्र पुन्हा पुन्हा आणि त्यातही विशेषत्वाने या आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी गायला मिळणं, मला वाटतं की माझ्या या देहाला पवित्र करण्याच्यासाठीच जणू काही श्री महाराजांनी माझी आठवण काढली असावी. संतांची चरित्र आणि त्यातही शिष्योत्तमांची चरित्र ही साधकासाठी अत्यंत आदर्शवत आहेत. जेव्हा जेव्हा आमच्या मनाचा हा तारू या भवसागरामध्ये असा भरकटून जातो ना, कोठे जावे काय करावे अशी मनाची अवस्था होते, अशा वेळेला आम्हाला दीपस्तंभांसारखे ही चरित्र पुन्हा पुन्हा योग्य मार्ग दाखवतात, पुन्हा पुन्हा रामाला सन्मुख करतात. अशा श्री ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र हे या वाणी शुद्धीसाठी, चित्त शुद्धीसाठी, त्याचं सतत चिंतन, त्याचं सतत गायन आणि त्याचं सतत श्रवण हे आम्हा सर्व सद्भक्तांसाठी अनिवार्य आहे. आज या पुण्यतिथीचा प्राण सज्जनहो, ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र स्मरण आणि ते ज्या तत्वासाठी जगले त्या तत्वाची आपल्या अंतरंगामध्ये पुनर्स्थापना, पुन्हा एकदा मनापासून या नामासाठी जगण्याचा निश्चय, हेच या पुण्यतिथीचं खरं प्रयोजन आहे. आपल्यापैकी अनेकांनी सध्या या लॉकडाऊन मध्ये म्हणा, जो काही मोकळा वेळ मिळाला त्यामध्ये वेगवेगळ्या व्यासंगांच्या आधाराने मग कोणी ग्रंथ, एखादं स्तोत्र पठण,
जपावरती सर्वांनी जोर दिलाच आहे. त्यामुळे तशी बघितली तर रामभक्तांसाठी मिळालेली ही मोकळीक त्यांनी अत्यंत मनापासून परमार्थासाठी वापरली खरी. गेले आठवडा 10 दिवस झाले जेव्हापासून ब्रह्मानंदांचा हा उत्सव नवबागला सुरू झाला, सहज मनोबोध जे समर्थांचं हृदय आहे हा नित्य वाचनामध्ये येऊ लागला. आणि या मनोबोधामध्ये समर्थांनी जी सर्वोत्तमाच्या दासाची 10 श्लोकांची रचना केलेली आहे ना, आपण जाणताच की मनोबोधामध्ये समर्थांनी काही ठिकाणी एक विशेष सूत्र पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलंय. जसं नुपेक्षी कदा रामदासाभिमानी यावरती 10 श्लोक आहेत. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा यावरती 10 श्लोक आहेत. मना सज्जना राघवी वस्ती कीजे यावरती 5 श्लोक आहेत. तुटे वाद संवाद तो हितकारी. अशा पद्धतीने समर्थ एखादं सूत्र मनोबोधामध्ये आम्हाला विशेषत्वाने जोर देऊन सांगण्यासाठी त्याची वेगवेगळी लक्षणं पुन्हा सांगतात. आणि मनामध्ये विचार करू लागलो की पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र आपण वेगवेगळ्या पद्धतीने गायलंय. कधी त्यांच्या अभंगामधून, कधी मोक्ष प्राप्तीच्या रहस्यातून. माऊलींनी खूप कृपा करून त्यांच्या या चरित्राची वेगवेगळी अंग अभ्यासण्यासाठी आणि त्यातून जीवनामध्ये एखादं पाऊल परमार्थामध्ये पुढे पडावं यासाठी भरपूर कृपा केली खरं. आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र अभ्यासूया. सज्जनो, मी जेव्हा या मनोबोधामध्ये जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या 10 श्लोकांचं चिंतन मनामध्ये करायचं, न जाणे मला सतत या श्लोकांमध्ये पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं प्रतिबिंब दिसू लागायचं. तसं बघितलं तर पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं जी प्रादेशिक पार्श्वभूमी आहे, ज्या कर्नाटक प्रांतामधून ते आले, त्यामध्ये समर्थ चरित्राचा किंवा समर्थ साहित्याचा त्यांच्या आपल्याला चरित्रामध्ये विशेष कुठं संदर्भ सापडत नाही. अर्थातच ब्रह्मानंद महाराजांचं समर्थ प्रेम हे त्यामुळं आपण दुय्यम दर्जाचं मानू शकत नाही. माझे सद्गुरु मारुती अवतार कोणीही संदेह धरू नये, दयाती पहावी सद्गुरुनाथाची समर्थांची परी शोभत असे. समर्थ रूपामध्ये ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या श्री महाराजांची सेवा केली आहे. महाराजांची जी जालन्याकडून आलेली शिष्य परंपरा आहे, त्यामध्ये आनंद सागर म्हणा, प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज यांच्यामध्ये विशेषत्वाने समर्थांचा दासबोध, समर्थांचं साहित्य त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये आपल्याला व्यापून दिसतो. त्यामुळे आज असा विचार केला की ज्या ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र आपल्याला आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने चिंतन करायचं ना सज्जनो, त्या चरित्रामध्ये आज आपण या समर्थांच्या मनोबोधातून ब्रह्मानंदांच्या चरित्राची भूमिका थोडीशी समजून घ्यावी. आणि एक गंमत सांगू का, की जेव्हा जेव्हा शास्त्र आपल्याला अत्यंत किचकट होतं, जेव्हा जेव्हा आपल्याला ग्रंथाचे संदर्भ, ग्रंथाचे सिद्धांत अंतरंगामध्ये समजून घेणं अवघड पडतं, त्यावेळेला एक गोष्ट करावी, आपण संताचं चरित्र पाहावं. संत चरित्राचं अध्ययन आणि शास्त्रार्थ असलेले ग्रंथ या 2 समांतर रेषा आहेत. ग्रंथाची प्रमेय संत चरित्र आम्हाला उकलून दाखवतात. आणि त्यामुळं मनोबोध आणि आज ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र हा एक वेगळा दृष्टिकोन आपल्या समोर चिंतनासाठी घेत आहे. आपण जाणताच की समर्थांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अशा आधाराने 10 श्लोक लिहिलेले आहेत. त्यामध्ये अर्थातच
मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या श्लोकापासून समर्थ सुरू करतात आणि मग आपल्याला एक एक या सर्वोत्तमाच्या दासाची उदाहरणं समर्थ एका सुंदर अशा अनुभूतीमधून सांगू लागतात. ज्याने आपला देह या राम कार्यासाठी झिजवला आहे असा सर्वोत्तमाचा दास, सदा बोलण्या सारिखा चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामकारी विकारी, वसे अंतरी तापसी ब्रह्मचारी, निमाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ आपल्याला एक एक या सर्वोत्तमाच्या दासाची उदाहरणं सांगू लागतात. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद तो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेविजो आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कधी कल्पनेचे निमेळी, सळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि असं करत करत दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू, तयांतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम अर्थात श्रीरामराया. या श्रीरामरायाच्या दासांचं वर्णन या 10 श्लोकामध्ये समर्थ आपल्या समोर ठेवतात. बघा, रामरायाचे दास म्हटलं की त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य हनुमंत. या मारुती रायाचं चरित्र हे या सर्वोत्तमाच्या दासाला परिपूर्णतेने या सर्व अंगांना स्पर्श करणार आहे. परंतु रामरायाच्या दासांचं जर आपल्याला सर्वांगीण रूप बघायचं असेल तर आपण जिथं जातो तिथं या रामाचं पंचायतन आपल्या समोर असतं. बघा, ज्या रामाच्या पंचायतनामध्ये प्रभू रामचंद्र आहेत, त्यांच्या शेजारी जगदंबा रूपिणी मां सीताजी आहेत, त्यांच्या चरणांशी हनुमंत आहे, माग भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये उभा आहे. हे समस्त राम पंचायतन सज्जनो आपल्या डोळ्यासमोर आणा आणि या राम पंचायतनाच्या आधाराने त्यामध्ये असलेलं जे प्रत्येक व्यक्तित्व आहे तो या सर्वोत्तमाचा दास आहे. हनुमंत तर मुख्य आहेतच, परंतु लक्ष्मण आहेत, भरत आहेत, शत्रुघ्न आहेत आणि हो मां परांबा ही जगदंबा, या किशोरीजी, या सीताजी प्रभू रामचंद्रांच्या सर्वोत्तम दासांपैकीच एक आहे. या सर्व चरित्रांमधून, या सर्व श्लोकांमधून या प्रत्येक व्यक्तित्वाचं चरित्र आपण विस्तारपूर्वक गायन करू शकतो. हे रामचंद्र पंचायतनाचं चित्र एक आपल्या हृदयासमोर ठेवा. आणि आता मी आपणास एक दुसरं चित्र जे आम्हा श्री महाराजांच्या भक्तांसाठी आराध्य आहे, जे आमच्या महाराजांच्या भक्तांसाठी जीवनाचा प्राण आहे, त्यांच्यासाठी अत्यंत मनाच्या जवळ आहे, असं एक दुसरं चित्र मी आपल्या डोळ्यासमोर उभं करतो. आपल्या सर्वांनी ते पाहिलं असेल आणि ते म्हणजे श्री महाराज
पद्मासनामध्ये खाली बसलेले आहेत आणि पूज्य ब्रह्मानंद महाराज हात जोडून मान खाली घालून श्री महाराजांच्या जवळ उभे आहेत. आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत रोमहर्षित करणार, ब्रह्मानंद महाराजांच्या या दास्य भक्तीची आठवण करून देणार हा विग्रह. आणि सज्जनो, मी ज्या मुद्द्यापर्यंत आपल्याला घेऊन इच्छित आहे आणि तो म्हणजे जगी होई जे धन्य होई जे दास सर्वोत्तमाचा, या ज्या श्लोकाच्या आधाराने जे राम पंचायतन मी आपणासमोर उभं केलं, मला असं वाटतं की प्रत्येक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहित व्यक्तीसाठी श्री महाराज आणि ब्रह्मानंद महाराजांची ही तसबीर हे त्याच्यासाठी राम पंचायतन आहे. हा साधकाचं राम पंचायतन आहे. ही दोन्हीही चित्र जे त्रेतायुगामध्ये या दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे बंधू आणि तत्पश्चात राजा राम झाल्यानंतर त्याच्या शेजारी विराजमान असलेली मां सीता, चरणांशी असलेला हनुमंत आणि कलियुगामध्ये श्री महाराज आणि ब्रह्मानंद महाराज, हे दोन्हीही चित्र त्रेतायुगातलं राम पंचायतन आणि कलियुगातलं हे राम पंचायतन आम्हा भक्तांसाठी आहे. आपण म्हणाल की अहो पण राम पंचायतन म्हटलं की रामराया हवा, सीताजी हव्यात, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हवा, हनुमंत हवा. आमच्याकडे अजूनही ती दृष्टी नाही सज्जनो, आणि त्यामुळे आम्हाला कदाचित हा केवळ या दोन देहांचं चित्र एवढ्यापुरतच मर्यादित, एवढ्यापुरतच संकुचित असा अर्थ त्याचा वाटू शकतो. आपण सर्वजण ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र जाणताच. काशीमध्ये घडलेला प्रसंग भास्कर लिमयेंच्या जे त्यांनी ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने सांगितलेला. काशीमध्ये श्री महाराज गंगा किनारी त्यांना सद्भक्त स्नान घालतायत आणि इकडं ब्रह्मानंद महाराज, भाऊसाहेब आणि काही भक्त मंडळी दुरून महाराजांचं दर्शन घेत आहेत. ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्यांना अश्रू येतात. भाऊसाहेबांना ब्रह्मानंद म्हणतात, भाऊसाहेब, काय रामरायाचं रूप आहे ना. आपले महाराज म्हणजे महाराज नव्हे, प्रत्यक्ष रामराया आहे तो. आणि ब्रह्मानंद महाराजांच्या दृष्टीतून श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष या भूतलावरती, या कलियुगामध्ये या रामाचं रूप धारण करून आलेलं असा विग्रह होता. पूज्य भाऊसाहेब म्हणाले, अहो आम्हाला तर ते महाराजच दिसतात, त्यांची आपली साधी भोळी वृत्ती. आणि महाराजांच्या जेव्हा कानावरती हा प्रसंग गेला तेव्हा महाराज फक्त एकच म्हणाले की मी कोण आहे हे सामान्य जनांना कळणं अवघड आहे, परंतु जर मला काही अंशाने कोणी ओळखलं असेल तर या ब्रह्मानंदाने मला ओळखलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मानंद लिहून जातात, गुरुराव माझे रामची केवळ, वासनेचे मूळ दूर केले, महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाचे खाणी गुरुराव, महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाचे खाणी गुरुराव, गुरुराव माझे रामची केवळ, तो साधा मनुष्य नाही, तो केवळ रामराया आहे. त्रेतायुगामध्ये कौसल्येच्या पोटी हा रामराया संतांच्या विनंतीवरून आला आणि कलियुगामध्ये तोच रामराया
या नामाच्या आधाराने देह धारण करून गीतामाईच्या पोटी जन्माला आला. बस हा एवढाच काळाचा फरक आहे सज्जनो. माझी गीतामाय तर कौसल्याच होती आणि माझे श्री महाराज हे रामरायाच होते. रामाचे सर्व सद्गुण आहे श्री महाराजांच्या मध्ये. या भगवंताचं नाम गाता 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 श्री महाराज हे प्रत्यक्ष या कलियुगामधलं राम रूप होते सज्जनो. आम्हाला अजूनही आपल्या सद्गुरु रायाचं हे रूप कळत नाही म्हणून आम्ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही बरं का. आणि त्यामुळे श्री ब्रह्मानंद महाराज आणि महाराजांच्या फोटोमध्ये पद्मासन घालून बसलेले ते प्रत्यक्ष मूर्तिमंत राम स्वरूप आहे. आणि मग इतर पात्र कुठं आहेत? कुठं आहे लक्ष्मण? कुठं आहे भरत? कुठं आहे हनुमंत? कुठं आहे सीताजी? कुठं आहे शत्रुघ्न? आणि सज्जनो, या सर्वांच्या रूपामध्ये या तस्बिरीमध्ये एकच व्यक्तित्व उभं आहे आणि ते म्हणजे पूज्य ब्रह्मानंद महाराज. पूज्य ब्रह्मानंद महाराज हेच भरत आहेत. पूज्य ब्रह्मानंद महाराज हेच लक्ष्मण आहेत. पूज्य ब्रह्मानंद महाराज हेच शत्रुघ्न आहेत. नाही, पूज्य ब्रह्मानंद महाराज हेच जगदंबा रूपिणी माँ सीताजी आहेत बरं का. आणि त्यामुळं आम्हा राम भक्तांसाठी, आम्हा श्री महाराज भक्तांसाठी ही तस्बीर म्हणजे केवळ गुरु शिष्याची तस्बीर नाही, तर प्रत्यक्ष आम्हा सर्व साधकांसाठी हे राम पंचायतन ब्रह्मानंद आणि महाराजांच्या रूपामध्ये उभं आहे. आपण म्हणाला आहोत कसे ब्रह्मानंद महाराज लक्ष्मण, कसे भरत. आणि सज्जनो, यासाठी आम्हाला ब्रह्मानंद महाराजांच्या या चरित्राचं गायन, या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे की त्रेतायुगामध्ये जे लक्ष्मणाने केलं तेच कलियुगामध्ये या पूज्य ब्रह्मानंदांनी करून दाखवला. प्रसंग बघा त्रेतायुगातला. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या सावलीत अखंड वावरणारा आणि जेव्हा कैकेयी मातेच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचा त्याग करून वनाला जायचं ठरवलं, त्यावेळेला लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन थरथरत उभा आहे आणि लक्ष्मणाचा कंठ दाटून आलेला आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाकडे बघतात आणि म्हणतात, लक्ष्मणा, अरे अयोध्या अनाथ आहे बाळा, तू माझ्या बरोबर नाही येऊ शकत. एक लक्षात घे, जो आपल्या प्रजेला असा अनाथ करून आपल्या स्वार्थासाठी म्हणून निघून जातो त्याला अनंत जन्म नरकामध्ये राहावं लागतं. लक्ष्मणा, तू नाही येऊ शकत. लक्ष्मण म्हणाला, प्रभू, आपण हे जे काही सर्व सांगता हे मला काही कळत नाही हो, मला काही समजत नाही. ज्याला काही सद्गती साधायची आहे, ज्याला काही वेगळा परमार्थ करायचा आहे, त्याच्यासाठी उपदेश ठीक आहे, परंतु मला एक सांगा, मला केवळ एकाच गोष्टीचं उत्तर द्या प्रभू, की जो संपूर्णपणे तुमच्या आधारावरती अवलंबून आहे तो देखील त्यागण्यासाठी योग्य आहे का? मला या एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जर मी याला इथं अयोध्येत सोडून गेलो तर लक्ष्मण आपला प्राण राखू शकणार नाही. जा म्हणाले, बाळा, आईची परवानगी घेऊन ये. लक्ष्मण धावत जातोय जसं एखादं हरिण जाळ्यामधून सुटावं त्याप्रमाणे लक्ष्मण धावत जाऊन आपल्या आई समोर आपल्या मनाचा भाव ठेवतो. आई देखील लक्ष्मणाला अत्यंत प्रेमाने
निरोप देते, म्हणते, बाळा, जिथं राम सीता आहे तिथंच तुझं स्थान आहे. जर राम सीता वनात असतील तर तीच तुझी अयोध्या आहे. त्यांची सेवा करण्यासाठीच तुझा जन्म झालाय. इथं अयोध्येमध्ये तुझं काम काय आहे? आणि संत सांगतात की जेव्हा उर्मिला इथं सुमित्रेच्या माग दालनामध्ये लक्ष्मणाचा हा संवाद ऐकत असते. उर्मिला अर्थात लक्ष्मणाची पत्नी आणि सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई. आणि सुमित्रा सांगतेय की बाळा, जा तू रामा बरोबर. उर्मिला मनामध्ये विचार करते की स्वामी वनामध्ये जाऊ इच्छित आहेत आणि आपण जर त्यांच्या समोर उभं राहिलो तर कदाचित त्यांच्या समर्पणामध्ये आपण कुठेतरी बाध्यता ठरू. म्हणून उर्मिलेने काय करावं तर ज्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये तिची सावली लक्ष्मणाच्या पर्यंत जात होती, तिने आपल्या हाताने तो कंदील विझवून टाकला की जेणेकरून माझी ही सावली देखील या लक्ष्मणाचा अडथळा ठरू नये राम सेवेमध्ये. सज्जनो, लक्ष्मण या शब्दाचा अर्थ ज्याने आपलं लक्ष आपल्या मनाच्या आधाराने केवळ प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती ठेवलं आणि आपल्या जीवनाचा सर्वस्वाचा त्याग केला. समर्पण ही एकच गोष्ट लक्ष्मणाची व्याख्या आहे. समर्पण, समर्पण, समर्पण. जीवनामध्ये समर्पणाची ही गोष्ट प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळते. अनंत शास्त्री गाडगुळी या नावाने जन्माला आलेलं हे व्यक्तित्व, लहानपणी असलेला हा स्वाभाविक मस्तीखोर स्वभाव, परंतु त्याच वेळेला भगवंताविषयी अत्यंत प्रेम, घरामधलं वातावरण अत्यंत पारमार्थिक आणि त्यातही विशेष धार्मिक असल्यामुळं आई वडिलांना अनंत शास्त्रीची ही चाललेला दंगा, मित्रांबरोबर हा घालवत असलेला वेळ याविषयी तक्रार होती. आणि एक दिवशी वडिलांनी काहीतरी बोलायचं निमित्त व्हावं आणि ते निमित्त अनंत शास्त्रींना अत्यंत अंतर्मुख करून गेलं. विचार करू लागले मनामध्ये आपल्या जगण्याचं प्रयोजन काय आहे. रात्रीतूनच घरातून उठून लांब अंतरावर असलेल्या बनशंकरी देवीच्या मंदिरामध्ये जात आहेत. दिवसभर देवीच्या समोर पाहतायत. म्हणतात, हे जगदंबे, मला मार्ग दाखव. जर माझ्या आई वडिलांना देखील माझं वागणं हे असहाय्य वाटत असेल तर मला जन्माला तरी कशाला घातलंस? त्यापेक्षा मी माझा प्राण देऊन टाकतो. अशा पद्धतीने अंतर्मुख झालेले आहे. आणि हा लक्ष्मण इथं ब्रह्मानंदांच्या आयुष्यामध्ये घडू लागलेला आहे. अंतर्मुख होऊन मनामध्ये विचार करताय की जीवनाचं प्रयोजन काय आहे, कशासाठी जगायचंय. आणि या देहाला त्यागण्याच्या वेळेलाच ही जगदंबा जणू काही ओढून घेते. कारण या रामरायाची सेवा करण्यासाठी भविष्य काळातला हा लक्ष्मण या जगदंबेला घडवायचा आहे. तत्पश्चात शास्त्राध्ययन होतं. शास्त्राध्ययन करून अत्यंत मोठा नावलौकिक अनंत शास्त्रींना प्राप्त होतो. श्रीमद भागवतावरती त्यांची रसाळ वाणी, त्यामधून या भगवंताच्या लीला सांगताना लोकांची होणारी तन्मयता, त्यामुळं पंचक्रोशीमध्ये एक खूप मोठे पंडित या रूपाने अनंत शास्त्री उदयाला येतात खरं. परंतु जीवनामध्ये बऱ्याचदा काही आपत्ती या इष्टापत्ती व्हाव्यात. त्याप्रमाणे अंगावरती अचानकपणे उमललेले हे कोडाचे डाग पाहिल्यानंतर अनंत शास्त्री आतून हलतात. म्हणतात, आजपर्यंत जे काही हे मनाचे मनोरे या बौद्धिक क्षमतेच्या आधाराने उभे केले ते किती तकलादू होते, हे जणू काही या आपत्तीने मला दाखवून दिलं. पुन्हा अंतर्मुख होऊन विचार सुरू होतो, काय करायचं, काय करायचं. आणि शेवटी ज्येष्ठ बंधू वडिलांच्या पश्चात आपल्या भावाचं लग्न करावं यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. आपल्या भावाच्या समोर जाऊन आपला हा मनोदय सांगता येणं हे अत्यंत अवघड होतं.
म्हणून शेवटी कोणाकडून तरी निरोप पाठवला जातो की दादा, माझा जन्म संसार स्थापण्यासाठी नाही. दादा, आपण मला मोकळं सोडा, आपण मला मोकळं सोडा. बघा, एवढे षटशास्त्री झाल्यानंतर, विशेषतः दर्शनशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाचं, ज्याच्यामध्ये खरं तर विद्वानांची परीक्षा घेण्यासाठीच या ग्रंथाची उत्पत्ती की काय असा प्रश्न यावा, अशा ग्रंथाचं अस्खलित मुखोद्गत असताना जे ब्रह्मानंद महाराज लक्ष्मणासारख्या आपल्या या सर्व लौकिकाचा त्याग करून या रामरायाच्या सेवेकडे झेपावतात, हे अनंत शास्त्रीमधून ब्रह्मानंद होण्याचं पहिलं लक्ष्मण रूप आपल्याला या चरित्रामध्ये दिसतं. सोपं नाहीये सज्जनो. अहो, आजच्या काळामध्ये बघा, 14 दिवस क्वारंटाईन होताना लोकांची देखील किती तगमग होते. ते सरकारी रुग्णालय, ते वातावरण, या सगळ्या गोष्टी नको वाटतात. आपलं घर बरं, आपली गादी बरी, खोलीमध्ये आम्ही क्वारंटाईन होतो, पण आम्हाला दुसरीकडे कुठं नेऊ नका. कारण मनुष्य हा या आपल्या संसाराला अशा पद्धतीने चिकटलेला असतो. आणि इथं पूज्य अनंत शास्त्री एका अज्ञात अशा ठिकाणी झेपावण्यासाठी, आपल्या जीवनाचं ध्येय शोधण्यासाठी, आपल्या प्रथम लौकिकाचं हे समर्पण करून, त्याग करून भगवत शोधार्थ बाहेर पडतात. व्यंकटापूरला येतात. ते स्थान देखील काळाच्या अभावाने या रानावनामध्ये दडलं होतं. त्या स्थानाचा जणू काही जीर्णोद्धार आपल्या उपासनेच्या आधाराने अनंत शास्त्री करू लागतात. मनोभावे तिथं सेवा करणं, माधुकरी मागून आपला उदारनिर्वाह करणं, तरी देखील मनाचं समाधान होत नाहीये. जे पूर्णत्व पाहिजे होतं ते या भगवंतापर्यंत वारंवार सांगूनही नामदेवासारखी अनंत शास्त्रींची अवस्था झाली. जसा नामदेवाच्या अवतीभोवती पांडुरंग फिरत असायचा, परंतु पांडुरंगाचं रूप तर कळालंय, स्वरूप कळालं नाही. त्याप्रमाणे हा व्यंकटापूरचा बालाजी देखील अनंत शास्त्रींच्या या तपश्चर्येने एके दिवशी प्रसन्न होतो आणि म्हणतो, वत्सा, वर माग, वर माग. ज्या या शरीराच्या दुर्बलतेमुळं, या कोडाच्या डागामुळं अनंत शास्त्री विन्मुख झालेले आहेत संसाराला, आणि जेव्हा बालाजी प्रगटतोय तेव्हा ते केवळ एकच गोष्ट मागतात की माझा आत्मोद्धार कसा होईल, मी कशा पद्धतीने पूर्णत्वाला जाईन. आणि त्यावेळेला नामदेवाला जे पांडुरंगाने सांगितलं तेच या व्यंकटापूरच्या बालाजीने अनंत शास्त्रींना सांगितलं की बाळा, तुला मला जाणायचं असेल तर तुला तुझ्या जीवनामध्ये सद्गुरूची नितांत गरज आहे. सद्गुरू शिवाय तुला माझं स्वरूप कळू शकणार नाही. तू सद्गुरू शोधार्थ उत्तरेकडे निघ. तुझं खूप मोठं कार्य सद्गुरूच्या द्वारे होणार आहे. तोच तुझा आत्मोद्धार करेल. दिशा मिळाली जीवनाला. व्यंकटापूरवरून अनंत शास्त्री मजल दरमजल करत पुणे इथं येतात. त्यावेळेला पुण्यामध्ये जी आजही विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, अशा या पुण्यामध्ये त्यावेळेला विशेषत्वाने संस्कृतचं अध्ययन करणारे अनेक लोक होते. तेव्हा कोणीतरी संस्कृतचे षटशास्त्री कर्नाटकातून पुण्यात आलेले आहे ही वार्ता जेव्हा लोकांना कळाली, तेव्हा गिरवाण वाघवर्धिनी नावाची एक संस्था होती. त्या संस्थेने पूज्य अनंत शास्त्रींना विनंती केली की बुवा, आपलं या दर्शन शास्त्रावरचं मार्गदर्शन आम्हाला हवंय. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथं एवढे संस्कृत मधले एकाहून एक थोर पंडित होते, त्यांच्या समोर अनंत शास्त्री एक नाही, दोन नाही, तब्बल 3 तास या दर्शनशास्त्राच्या आधाराने, वेदांत उपनिषदाच्या आधाराने आणि त्यातही श्रीमद भागवताच्या सगुण भक्तीच्या आधाराने अस्खलित संस्कृत मधून बोलत राहिले.
सर्वजण अत्यंत स्तंभित होऊन या विद्वत्तेकडे पाहतायत. पुण्यामध्ये मानमरातब मिळाला. बडोद्याला या सर्व ब्राह्मणांनी अनंत शास्त्रींना नेलं. बडोदा नरेशने देखील त्यांच्या या विद्वत्तेला प्रभावित होऊन आपण आमच्या राजवाड्यामध्ये राहावं, राजघराण्याची जशी जमेल तशी सेवा करावी आणि आपण आमच्या दरबारी आहात हे आमचं वैभव राहील, अशा पद्धतीने लौकिकाचं एक आणखीन प्रलोभन समोर ठेवलंय. मी आपणास काय सांगतोय की लक्ष्मण याचा अर्थ समर्पण आहे. आणि हा एवढा मोठा बडोदा नरेश कडून झालेला सत्कार, हा एवढं मोठं मिळालेलं मानपत्र, परंतु अनंत शास्त्री हात जोडून म्हणतायत माझं जीवन एका विशिष्ट कार्यासाठी म्हणून मी समर्पित केलेलं आहे. मी यात्रेकरू आहे, मी थांबू शकत नाही. खरे रामदासीच होते ते. जसे कुठल्याही कोणाच्या आसक्तीमध्ये अडकायचं नाही, हा जसा समर्थांचं ब्रीद, त्याचप्रमाणे अनंत शास्त्री देखील या लौकिकाच्या समर्पणातून पुढे निघालेले. अन्यथा जर या लौकिकामध्ये अडकले असते तर कदाचित बडोदा नरेशच्या दरबारामधले एक मानमरातबी याच्या पलीकडे आम्हाला अनंत शास्त्रींची ओळख कळू शकली नसती. सज्जनो, लौकिकाचं समर्पण, सर्वप्रथम प्रपंचाचं समर्पण, मग लौकिकाचं समर्पण, अशा पद्धतीने आपण त्यांच्या या गुरुशोधामध्ये त्यांनी किती प्रयत्न केले असावेत याचा देखील थोडासा मागोवा घेऊन, ज्या मागोव्यामध्ये आपल्याला लक्ष्मणाच्या बरोबरच ब्रह्मानंद महाराजांमध्ये, अर्थातच या अनंत शास्त्री गाडगुळींमध्ये दडलेलं भरत चरित्र देखील सापडेल. बघा, अनंत शास्त्री बडोद्याहून निघाले. सर्वप्रथम ते नाशिकला आले, त्र्यंबकेश्वरला. विचार करू लागले की इथं रामरायाचा पदस्पर्श झालेला हे पावन ठिकाण आहे. आपल्याला इथंच कोणीतरी गुरुरायाची भेट घडवून आणेल. परंतु तिथं काही काळ राहिले, परंतु गुरुचं भेट काही घडेना. म्हणून उत्तरेकडं या व्यंकटापूरच्या बालाजीने सांगितलेल्या दिशेप्रमाणे त्यांचं मार्गोत्क्रमण सुरू झालं. तिथून त्यांनी थेट वाराणसी क्षेत्र गाठलं. महादेवाला बिल्वपत्रांचा अभिषेक केला. मनोभावे विनंती केली की हे महादेवा, हे आदी सद्गुरु रूपा, माझ्या जीवनाला पूर्णत्व देणारा सद्गुरु मला दे. महादेवाने जणू काही त्यांची मनामध्ये ही याचना कुठेतरी नोंद करून ठेवली. परंतु गुरुची प्राप्ती होण्यासाठी अजूनही अनंत शास्त्रींना खूप काही समर्पण करायचं होतं, खूप काही समर्पण. वाराणसीवरून स्वारी निघाली, अयोध्येला आली आणि माझं शरीर रोमांचित झालं जेव्हा मी वाचलं की अनंत शास्त्री गाडगुळी, आता आपण जेव्हा राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम बघितला त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान अयोध्येला आल्यानंतर सुरुवातीला हनुमानगढीमध्ये गेले. तिथं या हनुमंताची जी विलक्षण मूर्ती आहे, जो अयोध्येचा संरक्षक आहे, राजा आहे, त्या हनुमंताच्या समोर अनंत शास्त्रींनी 9 दिवस तुलसी रामायणाचं पारायण केलं. बघा, आणि अनुष्ठानाने केलं. हनुमंताला जणू काही याचना केली की माझ्या जीवनामध्ये सद्गुरूचा मी शोध घेतोय, हे प्रभू मला सद्गुरूची प्राप्ती करून दे. आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला. अयोध्येमधून पुन्हा हरिद्वारला येत आहेत. हरिद्वारवरून मग हिमालयाच्या दिशेने अनंत शास्त्रींचा प्रवास सुरू होतो. 4 धामाची यात्रा पायी केली जाते. विचार करा, आजच्या काळामध्ये देखील आपण 4 धामची यात्रा करतो. अगदी आयुष्य पणाला लावून जणू काही ठिकाणी या 4 धामची यात्रा करावी लागते. विशेषतः यमुनेत्री म्हणा, केदारनाथ म्हणा, तिथं मनुष्याच्या सर्व शक्तीच्या परिसीमा जणू काही भगवंत तपासून पाहत असतो आणि त्याच्या कृपेनेच आपल्याला दर्शन देत असतो. अनंत शास्त्रींचं 3रं समर्पण आहे
या देहाला त्यांनी समर्पित केलं गुरु शोधार्थ. हरिद्वार पासून अनंत शास्त्रींनी चालत 4 धामाची यात्रा केली आहे. चालत. काय गुरु शोधार्थ या संतांनी तपस्या केली आहे, किती कष्ट घेतले. अहो, आरामदायी बसमध्ये बसूनही 4 धामची यात्रा जीवघेणी ठरते. इथं एवढा मोठा प्रवास चालत करायचा, या बर्फामध्ये, या थंडीमध्ये, या ऊन पाऊस वारा कशाची तमा न बाळगता. केदारनाथला देखील अनंत शास्त्रींनी हेच मागणं मागितलं की मला माझा गुरु पाहिजे, मला माझा गुरु पाहिजे. पुन्हा एकदा हा सगळा प्रवास करून मनामध्ये एक असंतोष जणू काही घेऊन की गुरुरायाचा मला अजूनही का प्राप्ती होत नाहीये, म्हणून पुन्हा एकदा वाराणसीला येऊन महादेवाच्या समोर अनंत शास्त्री उभे राहतात. प्रभो, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरी बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. माझं हे मन या रामाच्या ठिकाणी कोण स्थिरावून देईल, कोण स्थिरावून देईल. बहु हिंडता सौख्य होणार नाही. मी गुरुविना भटकतोय, मी अनाथ आहे. माझा भरत देखील जेव्हा अयोध्येला परत आला, जेव्हा सर्व दूत सांगत आले की वसिष्ठांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय, निरोप काय माहित नाही, पण तुम्ही ताबडतोब या. आणि भरत आणि शत्रुघ्न जसे अयोध्येमध्ये दाखल झाले आणि जसे सगळे अपशकुन घडू लागले, भरताचं मन स्थिर नव्हतं. आणि जेव्हा कैकेयी अशाही प्रसंगी भरताला आपल्या मनामधले ही कुटिलता अत्यंत आनंदाने सांगती की मी दशरथाकडून 2 वर मागून घेतले, एका वराच्या आधाराने तुला अयोध्येचा राजा करणं आणि दुसऱ्या वराच्या आधाराने रामाला 14 वर्षाचा वनवास. काय? रामाला 14 वर्षाचा वनवास? अगं तू आई आहेस का पापिणी? का मला जन्माला घातलंस? का जन्माला घातलंस? या रामाशिवाय हा भरत कसा जगू शकेल? आई, तुला आई म्हणणं देखील चुकीचं आहे. तू जणू काही या देहातून माझा प्राणच काढून घेतलायस ग. भरताची समजूत कौसल्या काढतीये, भरताला वसिष्ठ समजावून सांगतायत, राजसभा भरतीये, सर्वजण भरताला अनुमोदन देत आहेत की भरता, झालं गेलं, सोडून दे, हे सर्व विधात्याच्या हाताने घडलेलं आहे. तू अयोध्येची राजगादी सांभाळ बाळा, हीच रामाची देखील इच्छा आहे. पण भरत म्हणतोय की मी जोपर्यंत ही रामाची इच्छा त्याच्या मुखातून ऐकत नाही, तोपर्यंत हा भरत स्वस्थ बसणार नाही. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने भरत या चित्रकूटच्या दिशेने झेपावला, त्याला देखील माहित नव्हतं की रामराया आपल्याला स्वीकारेल न स्वीकारेल, रामरायाची आपल्याला भेट होईल न होईल. कदाचित चित्रकूट पर्यंत जाताना जेव्हा रामाच्या कानी वार्ता जाईल की भरत येतोय, त्यावेळेला अशा या कपटी भरताचा चेहरा पाहण्यापेक्षा जर राम पुन्हा वनामध्ये पुढे कुठे निघून गेला तर काय करायचं? अनेक प्रश्न होते भरताच्या समोर. परंतु भरत तरी देखील एका विश्वासाच्या आधाराने पुढे निघाला, कारण की तो माझा राम दीन दयाल बिरिदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी. हा दीन दयाल आहे. आणि त्यामुळे या महादेवाच्या हृदयाला जणू काही या अनंत शास्त्रींच्या प्रार्थनेने पाझर फुटला की बाळा, तू ज्या एका अनामिक शोधामध्ये बाहेर पडलेला आहेस, जो गुरु तुला पूर्णत्व देईल, जो गुरु तुझं मन या राघवाच्या ठिकाणी कायम स्वरूपी वस्ती करून देईल, तो गुरु आता तुझ्या आयुष्यात काही दिवसांमध्येच प्रगटणार आहे.
अनंत शास्त्री काशीवरून पुन्हा भारत भ्रमण करत करत मध्य प्रदेशमध्ये इंदोर क्षेत्री येतात. इंदोर क्षेत्री गावाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरामध्ये अनंत शास्त्री बसलेले आहेत. संध्याकाळची वेळ झाली आणि हनुमंताच्या दर्शनासाठी भैयासाहेब मोडकांची स्वारी मंदिरामध्ये येते. भैयासाहेबांनी जसं अनंत शास्त्रींना पाहिलं त्यांच्याविषयी एक विलक्षण स्नेह, एक आत्मीयता त्यांच्या मनामध्ये आली. आणि मग शेवटी अत्यंत आग्रहाने भैयासाहेब अनंत शास्त्रींना आपल्या घरी घेऊन गेले. अनंत शास्त्रींनी भैयासाहेबांच्याकडे वास्तव्य केलं आणि एक दिवशी भैयासाहेब म्हणाले, अहो माझे सद्गुरू इथे इंदोर क्षेत्री आलेले आहेत, आपण त्यांच्या दर्शनासाठी येता का? आणि न जाणे अनंत शास्त्रींच्या मनामध्ये देखील इच्छा झाली की ठीक आहे, मी उद्या आपल्या बरोबर येतो. असं म्हणून तो दुसरा दिवस उजाडला. आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर अनंत शास्त्री भैयासाहेब मोडकांच्या बरोबर इंदोरला, जिथं श्री महाराजांचा निवास होता, तिथं त्यांच्या दर्शनासाठी गेले. या चरित्रामधून मला हे राम पंचायतन कसं उकलतंय हेच मी आपणासमोर माझं निवेदन करतोय. जेव्हा अनंत शास्त्रींनी श्री महाराजांच्याकडे सर्वप्रथम पाहिलं, आपण तर ते रूप आपल्या उपासनेमध्ये नित्य म्हणतो ना, तो मुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, तो मुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. अनंत शास्त्रींनी सर्वप्रथम श्री महाराजांना पाहिलं आणि मन विकल्पाने भरून गेलं. अरे, हा असा माझा सद्गुरू असू शकेल का? मी षटशास्त्री, मी ब्रह्मचारी, मी गिरवाण भाषेमध्ये प्रभुत्व असलेला आणि हे समोर असलेलं व्यक्तित्व असं स्त्रियांमध्ये बसलेलं, स्त्रियांकडून सेवा करून घेणार, मुलांशी खेळणार, प्राकृतामध्ये बोलणार, हे असं माझं रूप असू शकेल का गुरुचं? मन विकल्पाने भरून गेलेलं आहे. आणि सज्जनो, इथं मला या चरित्रामध्ये हनुमंताच्या कथेचं देखील दर्शन होतं बरं का. रामायणामध्ये हनुमंत हे पात्र खूप उशिरा प्रगटतं. कुठं माहिती का? किष्किंधा कांडाच्या सुरुवातीला हनुमंताची एंट्री आहे. म्हणजे जवळजवळ 3 सोपान संपून गेले. 70% रामायण जवळजवळ संपून गेल्यानंतर हनुमंत येतो. पण जो आपला हनुमंत म्हणजे कसा आहे, आजच्या तरुण मुलांना सांगायचं झालं तर MS धोनी कसा आहे भारतीय क्रिकेट टीम मध्ये, शेवटी येतो परंतु मॅन ऑफ द मॅच होऊन जातो की नाही. सगळ्यांना त्याची शेवटची सिक्सर मारलेलीच आठवते. तसा हनुमंताचा एंट्री येते काय चरित्रामध्ये, आणि काय दिव्यत्व येतं त्या चरित्राला, काय उंची येते. परंतु त्या हनुमंताची सुरुवातीला फसगत होते, जशी अनंत शास्त्रींची फसगत झाली महाराजांच्या समोर. प्रसंग असा आहे की ऋषमुख पर्वतावरती सुग्रीव लपून बसलेला आहे, दडून बसलेला आहे. कारण सुग्रीवाला बालीचं भय आहे. बालीनी सांगितलंय की जर पुन्हा किष्किंधेमध्ये आला तर याद राख. आणि त्यामुळे अत्यंत घाबरा झालेला सुग्रीव दडून बसलाय. आणि मग अशा सुग्रीवाला झाडावरतून 2 सुकुमार येताना दिसतात राम लक्ष्मणाच्या रूपाने.
खाली झाडाच्या हनुमंत बसलेला आहे. हनुमंत विस्मरण झालेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि विस्मरण झालेल्या हनुमंताला सुग्रीव सांगतो, अरे हनुमंता, ते 2 क्षत्रिय कोण येत आहेत? अरे मला असं वाटतंय की बाबा बालीनी त्यांना माझ्या वधासाठीच पाठवलंय की काय? मनुष्य नेहमी आपल्या अंतरंगाचीच प्रतिमा आजूबाजूला बघत असतो. सुग्रीव भयभीत आहे. आणि त्यामुळे हनुमंत देखील त्याच भूमिकेमध्ये गेला की बहुतेक सुग्रीवाच्या मनामध्ये असलेला संशय हा खरा असू शकतो. हनुमंत म्हणाला, सुग्रीवा काळजी करू नको, मी बघतो कोण आहे. म्हणून हनुमंताने ब्राह्मण रूप धारण केलं आणि राम लक्ष्मणाच्या समोर जाऊन तो त्यांना विचारतोय की तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही? ही गंमत आहे बघा सज्जनो. जो हनुमंत रामाच्या पासून एक क्षणभर देखील दूर नव्हता, तोच या मायाजाळाच्या आतमध्ये, या विस्मृतीमध्ये गेला आणि राम लक्ष्मणाला पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही दोघं कोण आहात? तुम्ही दोघं क्षत्रिय दिसताय. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश तर नाही ना? का नरनारायण आहात तुम्ही दोघं? कोण आहात तुम्ही? कोण आहात? आणि रामराया देखील श्री महाराजांसारखा अत्यंत सहजतेने त्यांना म्हणतो, अरे मी एक दीन दास आहे बाळा. मला साधं संस्कृत काय मराठी देखील वाचता येत नाही. तू आयुष्यासाठी ब्रह्मचारी व्रत घेतलं आणि मी इथं एक नाही 2 विवाह करून बसलेलो आहे. माझ्याजवळ काय होणार तुझं काम? नाही होणार, जा बरं माझ्यापासून दूर. ज्या पद्धतीने रामरायाने देखील हनुमंताला हेच सांगितलं की अरे आम्ही तर दशरथाचे पुत्र आहोत, माझी पत्नी हरवली आहे आणि माझ्या पत्नीचा मी शोध घेतोय बाबा या वनामध्ये. आणि तिथं हनुमंताची ही माया भगवंताने दूर केली आणि हनुमंताला लक्षात आलं की अरे आपण ज्याचे दास आहोत ते प्रत्यक्ष रामराया आपल्या समोर उभे आहेत आणि आपण त्यांनाच विचारतो की तुम्ही कोण आहात? आणि इथं अनंत शास्त्रींना देखील मनात विकल्प, ते विकल्प काही केल्या जाईनात. म्हणून भैयासाहेब मोडकांच्या घरातून निघाले, पुन्हा महाराष्ट्रात आले, नरसोबाच्या वाडीला आले, दत्तात्रयाच्या ठिकाणी पुन्हा स्वप्नामध्ये येऊन दत्तात्रय सांगतात की अरे अनंता, अरे गुरुचरणांपर्यंत गेलास आणि पुन्हा आलास माग. अरे हेच तुझे गुरु आहेत बाळा, जा त्या सद्गुरूंचे चरण धर. आणि इथं मात्र अनंत शास्त्री आतमधून तुटतात, म्हणतात आपण आपल्या गुरुला सन्मुख गेलो पण त्याला ओळखू शकलो नाही. आणि इंदोरला जातात. भास्कर लिमयेंनी किती सुंदर उदाहरण दिले की मातीचं ढेकूळ जसं पाण्यामध्ये विरघळून जावं त्याप्रमाणे अनंत शास्त्री श्री महाराजांच्या चरणांवरती पडतात आणि म्हणतात, जोपर्यंत आपण माझी बुद्धी, माझी विद्वत्ता, माझे हे सर्व तर्क वितर्क काढून घेतले असं म्हणत नाही, तोपर्यंत मी माझं हे मस्तक उचलणार नाही आपल्या चरणांवरून. आणि सज्जनो, इथं या हनुमंत रूपाने अनंत शास्त्रींच्या या अंतरंगामध्ये या अनुग्रह श्री महाराज त्यांना देतात. इथून चरित्र सुरू होतं. श्री महाराज त्यांना घेऊन गोंदवल्याला येतात आणि गोंदवल्याला आल्यानंतर अनंत शास्त्रींचा एकच ध्यास असतो की अखंड 24 तास श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण राहायचं. ज्याप्रमाणे माझा लक्ष्मण महाराजांच्या म्हणजे अर्थातच रामरायाच्या सेवेमध्ये राहिला, अखंड राहिला. लक्ष्मणाच्या दिनश्चर्येचं आपण काय वर्णन करावं? हा वनवास कुठं राहायचं माहित नाही. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कंद मुळं फळं तोडून आणा, रामरायाच्या आसनाची व्यवस्था करा, त्यांच्या शय्येची व्यवस्था करा, त्यांच्या स्नान संध्येची व्यवस्था करा.
या सर्व गोष्टी लक्ष्मण अत्यंत मनापासून रामासाठी वनवासात करायचा. तसे लक्ष्मणासारखे अनंत शास्त्री गोंदवल्यामध्ये महाराजांच्या जवळ उभे राहिले. अखंड एखाद्या दंडकाप्रमाणे लक्ष्मणाला गोस्वामीजींनी या रामचरित्रमानसची ध्वजा म्हटलेलं आहे, कारण की तो दंडासारखा सेवेमध्ये उभा होता त्यांच्या अखंड. आपण ते दोन प्रसंग जाणताच की ज्या वेळेला राम मंदिरावरचं गवत काढण्याच्या निमित्ताने अनंत शास्त्री वरती काम करत होते आणि खालून श्री महाराजांनी केवळ अनंत शास्त्री कुठं आहात म्हणून हाक मारली, त्याच क्षणी उतरण्यासाठी लागणारा वेळ देखील त्यांनी दवडला नाही. तशीच छतावरून उडी मारली आणि महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. माणगंगेवरती स्नान करत असताना पाण्यामध्ये डुबकी मारलेली आहे आणि पाण्यामध्ये असताना कानामध्ये असा आवाज आला की जणू काही महाराज आपल्याला हाक मारतायत. त्या सरशी कौपिनीवरती ओलितेने धावत धावत माणगंगेपासून श्री अनंत शास्त्री महाराजांच्या समोर जाऊन उभे राहतात. पंढरपूरला जाताना माऊली अनंत शास्त्रींच्या देहबुद्धीची परीक्षा घेते. श्री महाराज घोड्यावरती आहेत, मागून अनंत शास्त्री पंढरपूरला निघालेले. खाच खळग्यांचा रस्ता, काटे कुटे लागतायत पायाला, परंतु कुठेही देखील आपल्या या देहबुद्धीची जाणीव अनंत शास्त्रींना झाली नाही. पंढरपूरमध्ये 8-10 तास चालत चालत जाऊन पोचले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि महाराज त्यांना म्हणतायत, अरे अनंता, अरे माझी दररोज पंढरपूरला आल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा करण्याची सवय आहे, आज तूच करून ये बरं. तसेच उठतायत, पुन्हा ग्राम प्रदक्षिणा करून येतायत आणि मग महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर महाराज म्हणतात, बाळा तुझी आज मी फार परीक्षा घेतली रे, खूप यातना झाल्या असतील ना तुला. असं म्हणून श्री महाराजांनी अनंत शास्त्रींच्या पाठीवरून हात काय फिरवावा, जणू काही मोर पिसाचा स्पर्श झाल्यासारख्या अनंत शास्त्रींच्या या हृदयामध्ये एक विलक्षण आनंदाची लहर त्यांना जाणवली. सद्गुरूंनी अत्यंत प्रेमाने जाणलं की हाच या रामनामाचा गजर जनमानसामध्ये रुजवण्यासाठी आपला एक अत्यंत चांगला प्रेषक असणारे या संप्रदायाची ध्वजा, या रामदासी संप्रदायाची ध्वजा पुढे नेण्यासाठी हाच खऱ्या अर्थाने शिष्योत्तम असणारे. आता गरज आहे या हिऱ्याला पैलू पाडण्याची. इथं या सर्व श्री महाराजांच्या केलेल्या देहाच्या सेवेमध्ये या लक्ष्मणाचं प्रतिबिंब आपल्याला या राम पंचायतनामधलं दिसतं. श्री महाराजांनी आज्ञा केली, अनंता आता 3.5 कोटी रामनामाचं पुरश्चरण सर्पेश्वरीला जाऊन करायचं बर का. आणि त्यामुळं आपल्या गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून अनंत शास्त्री सर्पेश्वरीला जात आहेत. सर्पेश्वरीला जाताच एक दिवसाचा देखील वेळ वाया न घालवता तिथं असलेल्या महादेवाच्या या निबिड अरण्यामध्ये नर्मदा तटाकी असलेलं हे निर्जन अशा देवळामध्ये बिल्वपत्रांचा अभिषेक करून या रामनामाच्या उपासनेला अनंत शास्त्रींनी सुरुवात केली आहे. इथं या भरत चरित्राचं देखील किती सुंदर दर्शन आपल्याला होतं बघा. अयोध्येपासून चित्रकूट पर्यंतचा प्रवास म्हणजे अनंत शास्त्रींपासून इंदोर पर्यंतचा प्रवास आहे. इंदोरला सद्गुरुराया प्राप्त झाला, त्याचा अनुग्रह झाला, त्याची कृपा झाली, त्याच्या परीक्षांमध्ये अनंत शास्त्री उत्तीर्ण झाले. चित्रकूट पर्यंत येऊस तर असलेले सर्व संदेह भरताच्या मनामध्ये देखील असेच होते. त्या सर्व संदेहांची निवृत्ती तिथं झाली. आणि या संदेह निवृत्तीच्या पश्चात जेव्हा पादुका घेऊन भरत अयोध्येला परत येतात तेव्हा अयोध्येचं राज्य भरत स्वीकारत नाहीत. नंदीग्रामला एक खड्डा खोदून भरत
एका तपस्वीच्या रूपामध्ये या अयोध्येचं राज्य चालवतात. सोबत आहेत केवळ पादुका आणि सिंहासन. या सिंहासनांवरती या पादुकांना ठेवलेलं आहे आणि अयोध्येमधून दररोज सर्व राज्य कारभाराचे खलिते पत्र नंदीग्रामला यायचे. फार जवळ होतं अंतर. आणि नंदीग्रामला आल्यानंतर भरतजी या सर्व खलित्यांना पादुकांच्या समोर ठेवून रामाला विचारून विचारून अयोध्येचे सर्व निर्णय घ्यायचे. राज्य कारभाराची वेळ संपली की या खड्ड्यामध्ये बसावं, कंदमुळं फळं खावीत आणि अखंड गोस्वामीजी म्हणतात पुलक गात ही सिय रघुबीरू जीह नाम जप लोचन नीरू लखन राम सिय कानन बसही भरत भवन बसी तप तनु कसही. तिकडे प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मण वनामध्ये ज्या पद्धतीने राहत होते त्याच पद्धतीने भरत नंदीग्रामला राहत आहेत. भरत ज्या पद्धतीने नंदीग्रामला राहिले सज्जनो, ब्रह्मानंद महाराज देखील सर्पेश्वरीला त्याच पद्धतीने राहिलेले आहेत. पहाटे 2 वाजता उठावं, भगवंताचं नामस्मरण वैखरीने सुरू करावं. वैखरीने नामस्मरण करता करता पहाटेपर्यंत भगवंताचं हे भजन चालू ठेवावं. थोडीशी झुंजू मुंजू झाली, प्रकाश दिसू लागला की नर्मदेमध्ये येऊन स्नान करावं. ओलितीने बिल्वपत्राचा अभिषेक महादेवावरती करावा आणि मग सूर्योदयापासून जे या त्रयोदक्षरी मंत्राच्या साधनेमध्ये एकाग्र होऊन बसावं ते थेट संध्याकाळ होईपर्यंत नामस्मरण चालू ठेवावं. ना तहान आहे, ना भूक आहे, ना देहाची कुठली शुद्ध आहे. सदा सेवियारण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. चळे ना मना निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. बघा वय किती असेल, 30च्या जवळपास वय आहे. सर्व काही जीवनामध्ये सुख म्हटलं तर प्राप्त करण्याची संधी आहे. परंतु अशा वेळेला या वैराग्याच्या आधाराने आपल्या निश्चयापासून दृढ न जाता या सर्पेश्वरीला अनंत शास्त्रींनी 3.5 कोटी एवढ्या मोठ्या जपाचा निश्चय केला आणि अत्यंत प्रेमपूर्वक अत्यंत एकाग्रतेने दृढ निश्चयाने त्यांनी हे साधन भरतासारखं पूर्ण केलं. ज्या पद्धतीने भरताची देखील परीक्षा झाली. काही एवढा सहज प्रवास नव्हता भरताचा रामापर्यंत. निषाद राजाच्या मनामध्ये गैरसमज झाला की कदाचित भरत रामावरती हल्ला करायला चाललाय, म्हणून निषादाने भरताची परीक्षा घेतली. अहो इतकंच काय, भरद्वाज मुनी जे तपस्वी आहेत त्यांनी देखील प्रयाग क्षेत्री भरताच्या मनाची परीक्षा घेतली की भरत या भोगांच्या आधाराने भरताला काही प्राप्त करायचं आहे का. परंतु भरत त्याही वेळेला जसा या भरद्वाज मुनींनी रचलेल्या या माया रूपी भोग वस्तूंमध्ये मनाने देखील स्पर्श करून त्या रात्री तिथं राहिला नाही, त्याचप्रमाणे अनंत शास्त्रींची देखील अनंत पद्धतीने परीक्षा झाली. एक दिवशी वाघ काय त्या मंदिरामध्ये येतोय, गुरगुरतोय. एके दिवशी मायेने निर्माण झालेले मोठे मोठे महाभुंज अनंत शास्त्रींच्या देहाला करकचून आवळू काय लागतायत. परंतु एकच मनामध्ये विचार केला की जो रामराया माझ्या हृदयामध्ये आहे तोच या वाघाच्या रूपात आहे, तोच या सर्पांच्या रूपात आहे. त्यांनी या देहाचं काय करावं ही रामाची इच्छा आहे. आणि या स्थितप्रज्ञतेतून ज्यांनी या अत्यंत कठीण अशा परीक्षांमध्ये देखील आपलं साधन सांभाळलं, अशा अनंत शास्त्रींसाठी त्या महादेवाच्या लिंगामधून श्री महाराज प्रगटले आणि त्याचं ब्रह्मानंद असं नामाभिधान या सर्पेश्वरीला श्री महाराजांनी केलं. इंदोरला येण्याच्या आधी महाराजांचं पत्र
भैयासाहेब मोडकांच्या घरी येऊन पडलं होतं की माझे शिष्योत्तम ब्रह्मानंद आता तुमच्याकडे येतील. अत्यंत कठीण असं तप त्यांनी आचरण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना काही दिवस इथं विश्राम द्या, त्यांची सेवा करा आणि तत्पश्चात त्यांना गोंदवल्याला तुम्ही पाठवा. महाराजांनी दिलेलं हे नामाभिधान ब्रह्मानंदांनी आपल्या हृदयाशी लावलं. गोंदवल्याला ब्रह्मानंदांचं आगमन होतं. महाराजांच्या सेवेमध्ये ज्याप्रमाणे चित्रकूटवरती भरत श्रीरामाची सेवा करायचा त्या पद्धतीने ते तिथं राहिले. आणि ज्याप्रमाणे भरताला रामरायाने एक दिवशी निरोप दिला की भरता, या माझ्या चरण पादुका मी तुला अवलंबन म्हणून देतो, या पादुका तू ठेव आणि तू तुझ्या स्वधर्माचं आचरण कर आणि मला माझ्या स्वधर्माचं आचरण करू दे बाळा, तू अयोध्येला परत जा. चित्रकूटवरून भरताला हा दुरावा सहन करणं केवळ अशक्य होतं. परंतु रामाची आज्ञा, रामाची इच्छा, यामुळे ज्या पद्धतीने भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका मस्तकी धारण केल्या आणि त्यांना केवळ एकच विनंती केली की 14 वर्षानंतर एक दिवस जरी आपण उशीर केला तरी हा भरत आपल्या विना जगू शकणार नाही. गोंदवल्याला देखील एका दिवशी सकाळी श्री महाराजांनी आपल्या पादुका ब्रह्मानंदांना दिल्या. अंगावरती वस्त्र घातलं, हातामध्ये 1 रुपया लक्ष्मीचा प्रसाद म्हणून दिला, आपली नामाची कुबडी त्यांच्या बरोबर दिली आणि सांगितलं की ब्रह्मानंद, झाडाखाली झाड वाढत नाही, आपण आता कर्नाटक क्षेत्री जावं, तीच आपली कर्मभूमी आहे आणि तिथं रामनामाचा प्रचार करावा, तिथं लोकांना रामनामाशी सन्मुख आपण करावं. ज्याप्रमाणे भरताला देखील रामरायाचा हा विरह असह्य होता, त्याप्रमाणे ब्रह्मानंदांना देखील आपल्या गुरुची आज्ञा समजून गोंदवल्यापासून त्यांनी दिलेल्या कार्यासाठी म्हणून ते तिथून बाहेर पडले. भरताने जसं या पादुकांना विचारून विचारून सर्व कार्य केलं, इथं तर ब्रह्मानंद महाराजांनी त्या पादुकांना जणू काही मंगळसूत्रासारखं आपल्या हृदयाशी धरलं. बघा, बेलझडीचं जुनं राम मंदिर ज्यांना आठवत असेल तर त्या बेलझडीच्या जुन्या राम मंदिरामध्ये ब्रह्मानंद महाराजांची साधनेची खोली आपल्या डोळ्यासमोर आणा, जिथं पाय पसरता येत नाहीत. झोपणं तर फार लांबची गोष्ट आहे आणि बसायचं असेल तर अगदी सरळच बसावं लागतं. अशा या छोट्याशा खोलीमध्ये जिथं हवा येण्यासाठी केवळ एक झरोका होता, अशा या नंदीग्रामच्या खड्ड्यामध्ये ज्या पद्धतीने भरत राहिला, त्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराजांनी दिलेलं हे नामसाधन या बेलदडीच्या मंदिरामध्ये करत होते. गोस्वामीजींनी भरत चरित्राच्या अंतिम टप्प्यामध्ये किती सुंदर भरताचं चरित्र गाताना म्हटलंय, सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जनमुन भरत को, मुनि मन अगम जम नियम समदम, विषम व्रत आचरत को, दुखदाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को, कलिकाल तुलसी से सठनी हटी, राम सन्मुख करत को, सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जनमुन भरत को. गोस्वामीजी म्हणतात, जर भरताचा जन्म झाला नसता तर या कलियुगामध्ये माझ्यासारख्या शठाला राम सन्मुख कोण करू शकलं असतं. आणि मला ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीमध्ये देखील हेच म्हणावं असं वाटतं की जर ब्रह्मानंद महाराज कर्नाटकामध्ये गेले नसते, जर त्यांनी गुरु आज्ञा प्रमाण मानली नसती,
तर कर्नाटकातल्या लक्षावधी लोकांना आज रामसन्मुख करण्याची संधी कोणी दिली असती? कोणी त्यांना या कलियुगामध्ये मुनी मन अगम जम नियम सम दम विषम व्रत आचरत को, कोणी सांगितलं असतं की हे यम नियम विषम हे कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये रामनाम स्मरणाच्या आधाराने आचरण करायचं? कोणी त्यांना शिकवलं असतं की जे या त्रितापांमध्ये तुम्ही बिचारे जळत आहात, दुःख दाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को, जे त्रेता युगामध्ये भरताने केलं तेच माझ्या या राम पंचायतनामध्ये ब्रह्मानंदांनी केलं. म्हणून माझे ब्रह्मानंद लक्ष्मण आहेत, माझे ब्रह्मानंद भरत आहेत आणि माझे ब्रह्मानंद हनुमंत देखील आहेत. कृतकोटींनी लिहिलेल्या आरतीमध्ये आपण म्हणतोच ना की ते मारुती, ते रामराया आहेत आणि तू मारुती आहेस, यात काही शंकाच नाही. ज्या पद्धतीने मारुतीने एवढं मोठं कार्य केलं आणि एवढं सगळं कार्य करून आल्यानंतरही लंकेमध्ये बिभीषणासारख्या एका सद्गृहस्थाला त्यांनी अनुग्रह दिला, त्याला राम सन्मुख केलं, अनंत राक्षसांना देखील धडा त्यांनी शिकवला. त्याप्रमाणे हनुमंतासारखं कार्य या कर्नाटकामध्ये या ब्रह्मानंद महाराजांनी केलं. ज्या पद्धतीने जागोजागी राम मंदिर स्थापिले, हे कार्य ब्रह्मचैतन्यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलं, त्याचप्रमाणे ब्रह्मानंदांनी कर्नाटकाच्या भूमीमध्ये केलं. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे महोत्सव त्यांनी केले. नरगुनला केलं, बिदरहळ्ळीला केलं, तेरदाळला केलं. सगळीकडे 3.5 कोटीचे 13 कोटीचे मोठी मोठी पुरस्चरण केली, अनुष्ठानं केली, लोकांना रामनामाचं महत्व सांगितलं आणि एवढं सगळं करून पुन्हा सर्वांना आपल्या सद्गुरूच्या कडेच ते घेऊन आलेले आहेत. हनुमंत देखील जेव्हा लंका दहन करून सीताजींना सर्व प्रकाराने निरोप देऊन त्यांची समजूत काढून एवढं मोठं कार्य करून पुन्हा रामाच्या चरणी येतो, तेव्हा रामराया त्याला म्हणतो, कहू कपी रावण पालित लंका, केही बिदी दहे हो दुर्ग अति बंका. कशा पद्धतीने केलंस बाबा तू एवढं मोठं कार्य? अरे त्या रावणाची लंका तू जाळलीस म्हणे. आणि यावरती हनुमंत हात जोडून म्हणतो, नागी सिंधू हा टकपुर जारा, निशिचर गणबदी विपिन उजारा. गमतीचा भाग आहे. राम म्हणतो, परत सांग काय म्हणाला? नागी सिंधू हा टकपुर जारा. बर, नागी सिंधू समुद्रावरून उड्डाण केलं, मग काय केलं? हाटकपुर जारा, म्हणजे ही सोन्याची लंका मी जाळली. बर, मग निशिचर गणबदी राक्षसांना मारलं आणि बिपिन उजारा वन उजाडून टाकलं. रामराया हसून म्हणाला हनुमंताला, अरे हनुमंता, अरे तुला काही विस्मृती झाली का बाळा? अरे निदान केलेलं कार्य एका क्रमाने तरी सांग. तू पहिल्यांदा समुद्र पार केलास, मग तू वन उजाडलंस, मग तू राक्षसांना मारलंस, मग तू लंकेला जाळलंस. हनुमंत म्हणाला, रामराया, अहो मी काय केलं हे मला आठवतच नाही, कारण मी काही केलंच नाही. हे माझ्याकडून आपण करून घेतलं प्रभो. जेव्हा रामराया हनुमंताला मांडतोय की सुन कपी तो ही उरीनमय नाही, देख हूं करी विचार मन माही. रामराया हनुमंताला मांडतो की मी तुझ्या ऋणामध्ये आहे. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. जिथं देव ऋणी होऊन जातो. ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत देखील श्री महाराज असंच म्हणायचे की हा तुम्हाला केवळ भुवा वाटतो का? अहो तो या जगदंबेच्या रूपामध्ये या गोंदवलेला आहे, तो तुमच्यामध्येच आहे, तो तुम्हाला नित्य पाहत आहे. आणि या हनुमंतासारखंच श्री महाराजांनी त्यांच्याकडं या रामनामाचं कार्य पंढरपूरला सोपवलं. महाराज जेव्हा देह ठेवणार होते तेव्हा त्यांनी केवळ एका
ब्रह्मानंदांना आपल्या अंतरंगाचा निरोप सांगितला, जो तिसऱ्या कानापर्यंत कधीच गेला नाही कोणापर्यंत. आणि ब्रह्मानंदांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. काय अवस्था झाली असेल ना ब्रह्मानंद महाराजांची, ज्यांच्यावरती आपलं सर्वस्व वाळून टाकलं. असे ब्रह्मचैतन्य मुखाने सांगतायत की आम्ही आता निघालो, आमचा कार्यभाग संपला ब्रह्मानंद, परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण हे कार्य आता पुढे न्यायचं आहे. गुरुशिवाय जगणं, परंतु त्याची आज्ञा याच्या पलीकडे दुसरं काय आहे. आणि मला त्यांच्या या अवस्थेमध्ये माझा शत्रुघ्न दिसतो बघा. जेव्हा भरत शत्रुघ्न पादुका घेऊन अयोध्येला परत आले आणि भरतानी वसिष्ठांना सांगितलं की मी पादुका घेऊन नंदीग्रामला राहतो, तेव्हा शत्रुघ्न हा एकटाच राहिला अयोध्येमध्ये. आणि एकटा असेल तर ठीक आहे, परंतु त्याच्या समवेत किती स्त्रिया आहेत ज्या अत्यंत दुःखी आहेत. आपल्या 3 माता आहेत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. भरतजींची पत्नी आहे मांडवी, आपल्या स्वतःची पत्नी आहे श्रुतकीर्ती, लक्ष्मणाची पत्नी आहे उर्मिला. या सर्व जणी अत्यंत दुःखी आहेत. आणि अशा या दुःखामध्ये स्थितप्रज्ञासारखा शत्रुघ्न एकटा राहतोय, कुठल्याही प्रकारची मागणी न करता. तो कधी भरताला म्हणत नाहीये की भरता मला देखील तुझ्या बरोबरच घेऊन चल ना नंदीग्रामला, मला देखील तिथं राहायचंय. परंतु तो भरताची आज्ञा शिरसावंद्य मानतो आणि अयोध्येचा सर्व राज्यकारभार या अत्यंत सर्व दुःखी माता भगिनींचं सांत्वन करत करत 14 वर्ष सांभाळतोय. त्याप्रमाणे माझे ब्रह्मानंद महाराज देह ठेवणार आहेत. या भूमिकेला ऐकूनही त्यांनी सांगितलेली प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानतायत. बेळगावच्या काकांना फोन करून सांग. शत्रुघ्नाला ज्या पद्धतीने भरताची आज्ञा शिरसावंद्य मानून आयुष्य या कार्यासाठी झिजवावं लागलं, त्या पद्धतीने ब्रह्मानंद देखील मान खाली घालून श्री महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानतायत. महाराजांनी देह ठेवल्याच्या पश्चात गोंदवल्यामध्ये यायचं नाही, हा समाचार देखील कदाचित पंढरपूरलाच सांगण्यात आला होता. आणि त्यामुळं जेव्हा नागप्पा मागून धावत येतोय आणि महाराजांचा जाण्याचा निरोप ब्रह्मानंदांना सांगतोय, त्यावेळेला ब्रह्मानंद मटकन खाली बसतात आणि म्हणतात, अरे काय वार्ता घेऊन आला, चालतं बोलतं ब्रह्म पाण्याची सोय तू घालवून टाकलीस रे, काय ही वार्ता, असं म्हणाले. आणि नंतर कुठं अंतर्धान झाले, कुठं किती दिवस आपल्या स्वतःला एकांतामध्ये त्यांनी कोंडून घेतलं. आणि तत्पश्चात महाराजांच्या आज्ञेनुसार महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीला कृतकोटींच्याकडे असलेल्या महाराजांच्या पादुकांना घेऊन स्वारी गोंदवल्याला येऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा करते. महाराजांचं हे चैतन्यमय रूप, हे नामरूप या पादुकांच्या आधाराने तिथं स्थापन करते. महाराजांचं सर्व तत्वज्ञान उपासनेच्या रूपाने लोकांना शिकवतीये, सर्व उपासना पद्धत समजावून सांगतीये. या महाराजांच्या वैराग्याचे सर्व नियम या संप्रदायाला समजावून सांगतीये. आणि एवढं सगळं करूनही 2 वर्षाच्या आतमध्ये पूर्णपणे नामानिराळ होऊन पुन्हा आपल्या साधन मार्गाच्या आधाराने ब्रह्मानंद महाराज या एकांतामध्ये राहत आहे. हेच माझ्या लक्ष्मणाचं, हेच माझ्या भरताचं, हेच माझ्या शत्रुघ्नाचं स्वरूप ब्रह्मानंदांमध्ये आहे. आणि माझे ब्रह्मानंद म्हणजे प्रत्यक्ष जगदंबा आहे. माझे ब्रह्मानंद म्हणजे प्रत्यक्ष या भगवंताची निजशक्ती आहे. परमात्मा हा जसा स्वतःच्या शक्ती समवेत अवतरतो, त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य आपल्या ब्रह्मानंद रूपी शक्तीच्या आधाराने प्रकटलंय अनेक जीवांच्या उद्धारासाठी. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे,
की भाजी भाकर जी आहे ती प्रारब्धाची, परंतु त्यामध्ये गुळाचा खडा जो आहे तो माझ्या ब्रह्मानंदाचा आहे. ब्रह्मानंद महाराज हेच गोंदवल्याची शक्ती आहे. ब्रह्मानंद महाराज हेच या गोंदवल्यामध्ये असलेल्या प्रत्येक उपासनेचं बळ आहे. ब्रह्मानंद महाराज हेच त्या आमटीची तृप्तता आहे, हेच त्या गव्हाच्या खिरीची मृदुता आहेत, हेच त्या बुंदीच्या लाडवाचा असलेला सुगंध आहे. सज्जनो, ब्रह्मानंद महाराजांचं अस्तित्व ज्याप्रमाणे सीता आणि राम हे कधीही वेगळे नाहीत, त्याप्रमाणे श्री महाराज आणि त्यांची ही शक्ती असलेले ब्रह्मानंद हे कधीही वेगळे नाहीत. आणि त्यामुळं आज या ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला एकच सांगू इच्छित आहे की ब्रह्मानंद महाराज आणि श्री महाराज हेच साधकाचं राम पंचायतन आहे. आपला राम म्हणजे आपले श्री महाराज आणि या सर्व रामरायाच्या भोवती असलेले त्यांचे सर्व सेवक म्हणजे आपले ब्रह्मानंद महाराज आहेत. अशा या ब्रह्मानंद महाराजांचे हे दैदिप्यमान चरित्र आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या पामराकडून गायलं गेलं. मी जसं म्हटलं त्याप्रमाणे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्याप्रमाणे या दासोत्तमाचं हे चरित्र आपण गायला मिळणं हेच आपल्या वाणी शुद्धीचं, हेच आपल्या चित्तशुद्धीचं साधन आहे. अशा ब्रह्मानंदांचं आपण आपल्या जीवनामध्ये नित्य स्मरण ठेवून त्यांच्याच बळाच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये हे नाम चालू आहे याची आपण नित्य स्वतःला स्मृती ठेवून आणि आपल्या जीवनामध्ये जे काही प्रारब्धाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सद्भाग्य मिळालेलं आहे ना सज्जनो, हे देखील सर्व काही माझ्या ब्रह्मानंदांनीच तुमच्या जीवनामध्ये दिलेलं माधुर्य आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी आपण अत्यंत मनोभावे कृतार्थतेने नमन करू आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाखालीच आपलं हे जीवन राममय हो असं त्यांच्या चरणी आजच्या या पर्व काळाच्या निमित्ताने मागणं मागू. झालेली सेवा ब्रह्मानंद महाराजांच्या, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आणि रामरायाच्या चरणी विनम्र भावाने समर्पित करतो आणि आपल्या सर्वांना अनेक शुभेच्छांच्या सहित निरोप घेतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.